नमस्कार, मी संकेत आवटे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे, पण नेमकं कुठं करायची, कोणते स्टॉक घ्यायचे, कोणतं सेक्टर घ्यायचं, कशा प्रकारे गुंतवणूक करू, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असेल. पण मी नेहमी सांगतो, जेवढं आपण स्टॉक मार्केटला किचकट नजरेने बघू, तेवढं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं किचकट अडचणीचं वाटेल आणि अति कॉम्प्लिकेटेड तुम्ही त्याला करून ठेवणार. पण त्यासाठी एक सिंपल फंड आहे दोस्त, की एकदम वरच्या नजरेने जरी तुम्ही स्टॉक मार्केटकडे बघितलं किंवा सेक्टरकडे बघितलं तर तुम्हाला समजेल की कुठं मला पैसा लावायचा आहे. तर ऍक्च्युली हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या डोक्याची बत्ती जळणार आणि तुम्ही ठरवणार कुठल्या कुठल्या स्टॉकमध्ये किती लावायचं आणि कुठल्या सेक्टरमध्ये लावायचं आहे. कारण त्यासाठी प्रॉपर बेस बनवण्याचं काम मी करतोय. म्हणून पहिला चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. बेसिकली आयडिया कशी घ्यायची असते तर स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची आहे. स्टॉक म्हणजे काय तर एखाद्या कंपनीचा शेअर असतो तो, राईट. तर ती अंडरलाईंग ॲसेट म्हणजे ती कंपनी असते. ती कंपनी कसा परफॉर्म करेल तसा तो स्टॉक वाढणार आहे, ऑब्वियस आहे. पण कंपनी एका सेक्टरमध्ये येते ना, समजा IT सेक्टर, फार्मा सेक्टर किंवा ऑटोमोबाईल सेक्टर, वेगवेगळे सेक्टर असतात. आता या सेक्टरमधल्या त्या कंपन्या असतात. त्यामुळे पहिला मला हे बघायला लागेल की त्या कंपनीचं अनालिसिस करण्याआधी त्या सेक्टरचं भविष्य आहे का हो, ते सेक्टर ग्रो होऊ शकतं का, तर मी त्याचा विचार करणार. अदरवाईज त्या कंपनीपासून थोडंसं लांब राहीन. कारण त्या ओव्हरऑल सेक्टरला धोका असेल तर, समजा भारतीय बँकिंग सेक्टरलाच पुढे धोका असेल तर मग भले कुठली XYZ चांगली बँक आहे म्हणून मी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, याला काहीच अर्थ नाही ना. म्हणून पहिला सेक्टर चांगलं शोधायचं, त्यानंतर त्यातली कंपनी शोधायची आणि नंतर त्याचे फंडामेंटल टेक्निकल लेवल्स, मग त्यामध्ये गुंतवणूक. हा सिंपल फॉर्म्युला ठेवा म्हणजे तुम्ही 100% मार्केटमधून पैसा कमवू शकता. आता भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर भारताचा सिंपल विचार हा आहे की 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनायचं आहे. पण 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनून शांत थांबायचं आहे का? नाही. भूक कधी आपली शांत होत नाही. आज 10,000 पगार आहे ना, तर उद्या 15 पाहिजे, परत 20,000 पाहिजे, परत 1 लाख पाहिजे, परत 10 लाख पाहिजे. मला माझी कमाई वाढवायची आहे. तसंच आपल्या देशाचं पण आहे. आपणच जर हे एक्सपेक्टेशन ठेवतोय आपली ग्रोथ व्हावी, आपली ग्रोथ होते म्हणजेच देशाची पण होते. सो ओव्हरऑल पहिलं सेक्टर जे मला वाटतं ज्याची डिमांड प्रचंड येऊ शकते ते म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, जे आपण ऑलरेडी गेले 6 महिने वर्षभर झालं डिस्कस करतोय. मल्टिपल वेळा आपण त्याबद्दल चर्चा केली आणि आता तेच सेक्टर मी निवडलेलं आहे. मोदी साहेबांचं क्लिअर व्हिजन आहे. आता तुम्ही म्हणाल मोदी साहेबांचंच का नाव घेताय, तर ते आपले पंतप्रधान आहेत म्हणून. तिथं दुसरं कोण असतं आणि त्यांनी जर त्यांचं व्हिजन तसं बोलून दाखवलं असतं त्यांचं नाव घेतलं असतं. सो इन्फ्रास्ट्रक्चर पुढे जाऊन आपण खूप नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार आहोत असं क्लिअरली त्यांनी सांगितलंय. कारण जोपर्यंत तुमच्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नसेल, सोयी नसतील, सुविधा नसतील, तोपर्यंत बाहेरच्या कंपन्या तिथं येणार नाहीत. परिणामी तुम्हाला तिथून ग्रोथ मिळणार नाही. कारण बाहेरच्या जोपर्यंत कंपन्या येणार नाहीत, विदेशी इन्व्हेस्टमेंट्स येणार नाहीत, आपण जगाबरोबर कनेक्टेड राहणार नाही, तोपर्यंत आपल्या देशाची ग्रोथ होणार नाही. सो क्लिअरली सांगण्यात आलंय की आपण एअरपोर्ट्स हेवी प्रमाणात बनवतोय, रोड्स प्रचंड प्रमाणात बनवतोय आणि त्या सगळ्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, मग त्यासाठी लाईट लागेल, प्रॉपर लँड लागेल, प्रॉपर एरियांमधून तुमचे रोड्स गेलेले असतील, तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा, दवाखाने वगैरे असतील, सरकारी कार्यालय असतील, तेव्हाच हे सगळं मोठ्या प्रमाणात ग्रो होऊ शकतं. रोड करण्यासाठी काय लागतं? सिमेंट लागतं, वेगवेगळे इक्विपमेंट्स लागतात. त्याचबरोबर जर तुम्हाला एअरपोर्टचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे तर त्यासाठी काय लागतं? अगेन सिमेंट लागतं, वेगवेगळ्या गोष्टी लागतात, लाईट्स लागतील, इलेक्ट्रिसिटी लागेल, 1000 गोष्टी लागतात इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. स्टील लागतं. मग हे कोणीतरी बनवतं ना, म्हणून आपण त्या कंपन्यांचा विचार करू शकतो. बरं, इन्फ्रास्ट्रक्चरच का तर 57 वेगवेगळे सब प्रोजेक्ट सुरू आहेत आता सध्या सब सेक्टर्समध्ये. आता हे प्रोजेक्ट किती आहेत? 2029 वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू आहेत, ज्याचं व्हॅल्युएशन $1903 बिलियन होतं. रुपयांमध्ये पाहिजे 160 लाख करोड रुपयांचे हे प्रोजेक्ट सुरू आहेत. याची ओव्हरऑल जर प्रोजेक्टची संख्या बघितली तर ती आहे 9223. पण त्यामधले आत्ता 2029 सुरू आहेत आणि बाकी सगळे प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये आहेत. लवकरच ते पण सुरू होतील. यामध्ये जर वेगवेगळे सेक्टर, आता सब सेक्टर बघायचं झालं तर रोड आणि हायवेज याच्यामध्ये 3559 प्रोजेक्ट सुरू आहेत, ज्याचं व्हॅल्युएशन 33 लाख कोटी रुपये होतं. वेस्ट अँड वॉटरचं 939 प्रोजेक्ट सुरू आहेत, ज्याचं व्हॅल्युएशन 9 लाख कोटी रुपये होतं. रेल्वेचे प्रोजेक्ट सुरू आहेत 20 लाख कोटीचे, रिअल इस्टेटचे 19.90 लाख कोटीचे. त्याचबरोबर एज्युकेशनमध्ये काम सुरू आहे 2.40 लाख कोटीचे. वॉटर रिसोर्सेसवर काम सुरू आहे 12 लाख कोटी आणि हेल्थकेअरवर 2 लाख कोटीचे प्रोजेक्ट सुरू आहेत. असे अजून 57 वेगवेगळे सब सेक्टर आहेत ज्याच्यावर काम सुरू आहे. पण आता तुम्ही म्हणाल करे तो करे क्या,
सिंपल फंड आहे, टॉप कंपनीचं आपण सिलेक्शन करू शकतो, त्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. उदाहरण द्यायचंच झालं तर मल्टिपल कंपन्यांचं मी उदाहरण देऊ शकतो, पण त्याला रेकमेंडेशन समजू नका, फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय. तुम्हाला गुंतवणूक करायची आहे, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. बेसिकली एल&टीनं रिटर्न्स किती दिले? एका वर्षामध्ये 41% रिटर्न दिले, तर 3 वर्षामध्ये 42%. कोलते पाटील आपली महाराष्ट्रीयन कंपनी 46% रिटर्न दिलेत, तर गेल्या 3 वर्षामध्ये 37%. सिमेन्सनी 36% एका वर्षात रिटर्न, तर गेल्या 3 वर्षांमध्ये 50% रिटर्न दिलेत. केईसी इंटरनॅशनल एका वर्षात 65% वाढलाय स्टॉक साहेब, आणि गेल्या 3 वर्षांमध्ये 28% ॲव्हरेज रिटर्न यानं दिलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे ही इंडस्ट्री प्रचंड ग्रो होते. आणि स्वतःला जर तुम्हाला अपडेटेड ठेवायचा असेल आणि बेस्ट ऑप्शन हवा असेल तर तो आहे ऑक्टाएपेक्स, जे या व्हिडिओचे प्रायोजक आहेत. इथे तुम्हाला खूप चांगले आर्टिकल्स, व्हिडिओ, कोर्सेस मिळतात, सोबतच फायनान्शियल मार्केटचे अनालिसिस सुद्धा इथे प्रोव्हाइड केलं जातं. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला डेमो अकाउंट सुद्धा ट्रेडिंगसाठी प्रोव्हाइड करतात हे, आणि सोबतच MT4, MT5 सारखे ॲडव्हान्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्म इकडे अवेलेबल आहेत. जर तुम्हाला कस्टमर केअरचा सपोर्ट हवा असेल तर ऑब्व्हियस 24/7 यांचे कस्टमर केअर ओपन असतात, तुम्ही कधीही कॉल करू शकता. याचं ॲप ऑलरेडी iOS आणि Android दोन्हीकडे अवेलेबल असल्यामुळे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ट्रेड इझिली करू शकता, इन्स्टंट डिपॉझिट करू शकता, विड्रॉ करू शकता, सोबतच पेमेंट तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा ऍड करू शकता. यांच्याकडे वेगवेगळे मेथड्स अवेलेबल आहेत, जसं की भारतीय लोकल बँक्स आहेत, नेट बँकिंग आहे, क्रिप्टोकरन्सी सारखे वेगवेगळे ऑप्शन्स यांच्याकडे आहेत. एवढंच नाही तर निगेटिव्ह बॅलन्ससाठी सुद्धा यांच्याकडे प्रोटेक्शन्स अवेलेबल आहेत. इकडे रजिस्ट्रेशन फी घेतली जात नाही, स्वॅप किंवा ट्रेड कमिशन सुद्धा घेतलं जात नाही. जर तुम्हाला या सगळ्याचा फायदा घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, लवकरात लवकर जाऊन त्या लिंकवरून साइन अप करा आणि प्रोमो कोड यूज करा संकेत. हा वापरताच तुम्हाला 100% डिपॉझिट बोनस मिळेल. दुसरं आणि महत्त्वाचं सेक्टर आहे ते म्हणजे IT सेक्टर. आता IT सेक्टर बद्दल माझं सिंपल मत विचाराल ना तर IT सेक्टर भलेही डाऊन होतं, पण एक अशी वेळ येईल ज्या वेळेपासून तो बॉटम बनवून वर जायला सुरुवात करेल, हे तर तुम्हाला मान्य असेल. IT सेक्टरचा आत्ताचा जर काळ आपण बघितला तर थोडासा डाऊनफॉलचा पाहायला मिळतो, पण हीच अपॉर्च्युनिटी असते. मार्केट डाऊन असताना, खाली असताना त्यामध्ये गुंतवणूक करायची असते, हे तुम्हाला सिम्पली माहिती आहे. अनेक वेळा मी सांगितलंय, त्याचा फायदा घ्यायला शिका. 80% IT सेक्टरचा जो बिझनेस आहे तो US आणि युरोपमधून येतो, पण तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी तिकडे प्रॉब्लेम सुरू आहेत. पण जरी तिकडे प्रॉब्लेम सुरू असले तरी यांचा बिझनेस ड्रॉप व्हायला पाहिजे होता, पण ज्या तुलनेत ड्रॉप व्हायला हवा होता त्या तुलनेमध्ये ड्रॉप झालेला दिसत नाही. खूप चांगला बिझनेस आजही IT सेक्टरमधल्या वेगवेगळ्या कंपन्या करतायत आणि चांगला रेव्हेन्यू जनरेट करत आहेत. म्हणून तुम्हाला मी सांगतोय की जेव्हा एखादा स्टॉक व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगसाठी मिळेल, व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग म्हणजे काय, तो बॉटमला असणं. आता एक्झॅक्ट बॉटम कोणीही कॅच करू शकत नाही, त्यासाठी 5 स्टेप इन्व्हेस्टिंग करणं गरजेचं असतं. तर 5 स्टेप इन्व्हेस्टिंग म्हणजे काय, डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवलाय, जाऊन सर्च करा मराठी संकेत 5 स्टेप इन्व्हेस्टिंग, तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. ब्रॉडर लेवलला सांगायचं झालं तर मल्टिपल टाइम्स तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या वेळेला करायची, प्रॉपर ॲव्हरेजिंग होऊन जातं. जवळपास GDPच्या 7.4% कॉन्ट्रीब्युशन हे एकटं IT सेक्टर करतं आणि 2025 पर्यंत याचं कॉन्ट्रीब्युशन 10% जाईल. इमॅजिन करा, ओव्हरऑल कॉन्ट्रीब्युशन 3% वाढलेलं तुम्हाला पाहायला मिळेल, पण GDP आपला तेवढाच राहणार आहे का? भारत 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाणार आहे की नाही? 100% जाणार आहे. म्हणजेच ओव्हरऑल GDP तर वाढेलच आणि त्यातलं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा वाढेल, म्हणजे हेवी प्रमाणात IT सेक्टरची डिमांड पुढे जाऊन येणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रचंड भविष्यात गरजेचा आहे आणि त्यावर आत्तापासूनच बऱ्याच कंपन्यांनी काम सुरू केलंय आणि प्रोडक्टही लॉन्च केलेत. म्हणजे नेक्स्ट जनरेशन ही IT मध्येच असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर मोर फोकस्ड असेल, आणि हे सगळे येतं ITच्या अंतर्गत. सरकारने रिसेंटली 17,000 करोड रुपयांच्या PLI स्कीम अनाऊन्स केलेल्या आहेत. वेगवेगळे डिस्कशन करून डिस्काउंट्स दिलेले आहेत. येणाऱ्या वर्षभरामध्ये ही सगळी अमाऊंट डिस्बर्स केली जाईल. 2023-24च्या बजेटसाठी सरकारने 97,579 करोडचे बजेट IT सेक्टरसाठी दिलेले आहेत. सरकारने सोबतच STP स्कीम लॉन्च केले, ज्यामध्ये ITचे सॉफ्टवेअर्स, हार्डवेअर आणि इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी 100% ड्युटी फ्रीची अनाउन्समेंट केलेली आहे. साहेब, ड्युटी फ्री करणं म्हणजे जस्ट इमॅजिन करा, आहे त्या रेटला इथं तुम्हाला तो प्रोडक्ट मिळणं. जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय, जर तुम्हाला एखादी लक्झरियस कार बाहेरून इथं आत आणायची असेल आपल्या देशामध्ये, कुठल्याही देशामधून, तर ऑलमोस्ट डबल पैसे पे करावे लागतात. 1 करोडची कार तिथून इथं आणताय ना, तर त्यासाठी 2 करोड रुपये पे करावे लागतील. 1 करोड गाडीचे आणि 1 करोड सरकारचे. एवढे हेवी इम्पोर्ट ड्युटी, इम्पोर्ट टॅक्स तुम्हाला द्यावे लागतात. जसं तुम्ही बाहेरून मोबाईल आणता, दागिने आणता, दुबईतून बरेच लोक आणतात,
तर तुम्हाला माहिती आहे टॅक्सेस आपल्याकडे किती घेतले जातात. सो हे सगळे टॅक्सेस तिकडे वाचतात. परिणामी जो एंड प्रोडक्ट मिळतो ना तो आपल्याला स्वस्त मिळतो. आणि हेच टार्गेट आहे, चायनीज माल स्वस्त मिळतोय ना तर आमचाही माल तुम्हाला स्वस्त मिळेल, म्हणून या सगळ्या ड्युटीज कमी केल्या जात आहेत. परिणामी चायनाला आपण टक्कर देऊ शकतो. आता फक्त चायनालाच नाही तर कुठल्याही सेक्टरमध्ये कुठल्याही बिझनेसमध्ये जर तुम्हाला ग्रो करायचं असेल तर कॉम्पिटिशनला जेवढा दर दिला जातो किंवा कॉम्पिटिटर जेवढे रेट्स देतो त्याला कॉम्पिटिटिव्ह रेट्स तुम्ही द्यायला पाहिजे. इन शॉर्ट, जगाशी जर तुम्हाला तुलना स्वतःची करायची असेल तर जगासारख्या सर्व्हिसेस तुम्हाला द्याव्या लागतील. आणि भारत IT मध्ये टॉपला आहे हे मी अभिमानाने सांगू शकतो. पटत असेल तर कमेंटमध्ये लिहा इंडिया. मला सुद्धा या गोष्टीचा प्रचंड अभिमान आहे. 2023 मध्ये FDIचा नेट इन्फ्लो 10 बिलियन 82,000 कोटीचा आला होता. एवढंच नाही तर 2023 मध्ये जेव्हा जगभरामध्ये लोकांना नोकरीवरून काढून टाकलं जात होतं, आपल्याकडे 2.9 लाख लोकांना, जवळपास 3 लाख लोकांना नवीन नोकऱ्या IT सेक्टरने दिल्यात. अहो साहेब, IT मध्ये एम्प्लॉई मिळत नव्हते, एवढा मेजर प्रॉब्लेम IT सेक्टरमध्ये झाला होता. म्हणजे विचार करा किती मोठ्या प्रमाणात पुढे जाऊन डिमांड अजून वाढणार आहे. 2026 पर्यंत भारतीय IT सर्व्हिसेस 380 बिलियनचा रेव्हेन्यू जनरेट करतील आपल्या GDP मध्ये. एवढंच नाही तर 1.4 कोटी नवीन जॉब सुद्धा हे देऊ करू शकतात. आता तुम्ही म्हणाल IT सेक्टरमध्ये कोण कोण येतं, तर अगेन एक्झाम्पल देतोय. TCS आहे, इन्फोसिस आहे, HCL टेक आहे, तानला आहे, विप्रो आहे, अशा अनेक कंपन्या आहेत. तुम्हाला जी बेस्ट वाटते त्याला चूज करा. प्रॉपर फिल्टर लावून कसा स्टॉक निवडायचा याच्यावर सुद्धा माझ्या काही व्हिडिओज आहेत. बॅलन्स शीट कशी वाचायची याचा सुद्धा व्हिडिओ आहे, तो जाऊन बघा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. मल्टिपल कंपनीज आहेत पण त्याची बॅलन्स शीट वाचता आली पाहिजे ना. जेव्हा तुम्हाला ते समजेल आणि प्रॉपर ते शिकाल, आणि साहेब हे मी फ्री देतोय, पेड व्हिडिओज देऊन तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस करायला शिकवलं जातं, पण ही गोष्ट 100% मी फ्री देतोय. त्यामुळे त्या व्हिडिओची लिंक देतोय डिस्क्रिप्शनमध्ये. हा थंबनेल त्याचा आहे, तो व्हिडिओ जाऊन बघा. लास्ट वीक मध्येच बनवलाय, त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल कशा प्रकारे फंडामेंटल अनालिसिस करायचं असतं. पुढचं आणि महत्त्वाचं इम्पॉर्टंट सेक्टर आहे ते म्हणजे फार्मा सेक्टर. फार्माला प्रचंड डिमांड आहे, होती, आहे आणि राहणार. आपली लाईफस्टाईल बदलत चालली आहे, आजार वेगवेगळे येत आहेत, वेगवेगळे व्हॅक्सिन्स बनवावे लागत आहेत, त्यावर मेजरली या फार्मा कंपन्या काम करतात. औषधांची डिमांड भयंकर आहे. आता जर तुम्ही बघितलं तर मॅक्सिमम लोक थोडी शिंक जरी आली लगेच औषधाची गोळी तोंडामध्ये टाकतात, डॉक्टरकडे जातात. हे प्रमाण भयंकर वाढले कारण प्रत्येकाला हेल्दी आयुष्य जगायचं आहे, निरोगी आयुष्य जगायचं आहे. आजारी पडून कोणाला अंथरुणात पडून राहायचं नाही आणि तेवढा वेळही नाही. मी जॉब करतोय, बिझनेस करतोय, मला थांबून चालत नाही. घ्या औषधं, लगेच बरे व्हा, 2 दिवसात जॉबवर हजर. हे आत्ताचं जग बदलत चाललंय. त्यामुळे फार्माची डिमांड प्रचंड वाढत जाणार आहे आणि ती वाढतच राहणार आहे. याला कोणीही विरोध करू शकत नाही किंवा कोणाचंही दुमत असण्याचं यामध्ये कारण नाही. 2023 आणि 2022चे जर आकडे बघितले तर 2.37 पटीने फार्मा सेक्टरचा एक्सपोर्ट वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलरेडी आपण इम्पोर्ट खूप जास्त करायचो, पण आता फार्मास्युटिकल्समध्ये आपण स्वतःचा झेंडा रोवायला सुरुवात केलेली आहे. आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतोय. सिरम इन्स्टिट्यूट वगैरे, आधार पुनावाला, ही नावं तुम्ही ऐकली असतीलच. आणि हे लोक भारतामध्ये स्वतः व्हॅक्सिन्स वगैरे बनवत आहेत. व्हॅक्सिनचं जर आपण बघितलं तर जगामध्ये लार्जेस्ट प्रोड्युसर भारत देश आहे व्हॅक्सिनचा. एवढंच नाही तर लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर आणि एक्सपोर्टर सुद्धा आहे जेनेरिक मेडिसिन्सचा. जेनेरिक मेडिसिन्सच्या ॲड तुम्ही भरपूर बघितल्या असतील. यामध्ये भारत लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर पण आहे आणि एक्सपोर्टर सुद्धा आहे. कारण जेनेरिक मेडिकल किंवा जेनेरिक मेडिसिन्स या चीप रेटमध्ये मिळतात, चीप रेटमध्ये बनतात. परिणामी बाहेर याचा एक्सपोर्ट केला जातो, परत लेबल चेंज केल्या जातात. 10 पैशाच्या गोळीची प्राइस 10 रुपये लावून विकली जाते. त्यामुळे याची डिमांड प्रचंड आहे आणि भारत याला लीड करतोय. या सेक्टरमध्ये सुद्धा 100% FDI इन्व्हेस्टमेंट अलाउड केलेली आहे. 100% FDI. इमॅजिन करू शकता, फॉरेनर कोणी येऊन आपल्या इकडे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ती 100% ओन त्याची कंपनी असेल तरी सुद्धा चालेल. फार्मा इंडस्ट्री आता जर तुम्ही बघितली तर ती $50 बिलियन आहे, जी 2024 मध्ये $65 बिलियन होऊ शकते. डायरेक्ट 15 बिलियनचा राईज. इमॅजिन करा ना, जेव्हापासून देश स्वातंत्र्य झाला 70 वर्षात, आता ती म्हणली 50 बिलियनची. इथून पुढे डायरेक्ट ते म्हणतात एका वर्षात 15 बिलियननी वाढेल. याला म्हणतात ग्रोथ. भयंकर वाढणं यालाच म्हटलं जातं. 30% ग्रोथ एका वर्षात. पण इथून पुढे पण ती 15 बिलियननीच वाढत जाईल आणि येणाऱ्या 2030 पर्यंत $130 बिलियन बनेल असं यांचं मत आहे.
पण माझ्या मताप्रमाणे जर मला विचाराल, एका वर्षामध्ये जर ती आत्ता 15 बिलियननी वाढली तर ती 30%नी वाढली. असंच कंपाऊंडिंग होत गेलं तर 200 बिलियन पर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. कारण पर इयर 30%ची ग्रोथ जर होत राहिली तर मेन व्हॅल्यूमध्ये ग्रोथ होत राहणार. कारण 50 वरून 65 बनेल, 65च्या 30% पुढे वाढेल, जी वाढलेली ग्रोथ आहे त्याच्या 30% पुढे वाढत राहील. असं झालं तर आपण खूप फास्ट ग्रो करू शकतो. जेव्हा आपण डेव्हलप्ड कंट्री बरोबर स्वतःला कम्पेअर करतो ना, तेव्हा अशी ग्रोथ एक्सपेक्टेड असते. 15,000 करोडच्या PLI स्कीम यासाठी अनाऊन्स ऑलरेडी केलेल्या आहेत मॅन्युफॅक्चरिंगसाठी, आणि 6,940 करोडच्या स्कीम बल्क ड्रग्ससाठी सुद्धा अनाऊन्स केलेल्या आहेत. 2023 मध्ये प्रायव्हेट इक्विटी डील्स 626%नी वाढलेल्या इयर ऑन इयर पाहायला मिळाल्या. प्रचंड ग्रोथ झाले यामध्ये सुद्धा. या सगळ्या गोष्टीवरून एक ओव्हरव्ह्यू द्यायचाच झाला तर क्लिअर आहे की सरकार प्रचंड प्रमाणात फार्मा सेक्टरवर फोकस करत आहे. ज्या गोष्टीसाठी आपण इतर देशांवर अवलंबून होतो त्या गोष्टींना संपवण्यासाठी सरकार काम करत आहे, ज्यामुळे भारतामध्येच स्वतःचा स्वदेशी प्रोडक्ट बनवू शकतो. यासाठी वेगवेगळ्या कंपन्या काम करत आहेत. बऱ्याच कंपन्या आहेत. सिप्ला आहे, ऑर्बिंदो फार्मा आहे, टोरंट फार्मा आहे, सन फार्मा आहे, डॉक्टर रेड्डी आहे. अशा अनेक कंपनीज आहेत. त्याचा तुम्ही विचार करू शकता, बॅलन्स शीटचा अनालिसिस करू शकता आणि जी कंपनी तुम्हाला बेस्ट वाटते त्याच कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता. तुम्हाला वाटत असेल आमची काही तुम्हाला मदत हवी आहे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड, तर या नंबरला कॉल करा, सविस्तर माहिती द्या. तुमच्या डिटेल इन्व्हेस्टमेंटचं मॅनेजमेंट करण्याचं काम आम्हीही करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.